108 श्रीमद भागवत कथा, रामायण कथा, शिव महापुराण कथा आमचे शंकर महाराज भाकरवाडीकर त्यांच्या माध्यमातून त्यांनी तो संकल्प केलेला आहे। सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ। संत म्हणतात की सत्य संकल्प केला की तो भगवान पूर्ण करून घेत असतो आणि त्याद्वारे ही 27वी आहे ना, 27वी श्रीमद भागवत कथा आपल्या अकोला नावाच्या गावी चालू आहे। अशा 108 करायचे, त्याच्यात माझ्याही 2-3 कथा होतील। आता त्या संबंधातून अगदी त्यांचा तो संकल्प पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे। हिंदू धर्माचं मोठं काम त्यांच्या हातून घडतंय। गोसेवक आहेत, जिथं गायी कत्तलीसाठी जातात तिथं थांबवतात, स्वतः त्या गायीचा सांभाळ करतात आणि शेतकऱ्यांच्या घरी ती गाय देतात। किंबहुना कृषीजीने गोधने राखोनी वर्तने ज्ञानोबांच्या ओव्या कृषी गौरक्ष वाणिज्यम या पदावरती माऊलीने वर्णन केलं की शेतकरी जर असेल तर शेतकऱ्याचा धर्म आहे, त्यानं गाय सांभाळली पाहिजे। मग ती भले म्हातारी झाली तर खाटकाच्या दारात द्यायची नाही, दूध येत नसेल, ती आटली असेल तर तिला शेतात तिची माती करा, मरू द्या तिला, तिला घरामध्ये ठेवू नका, शेतात ठेवा, पण तिला खाटकाच्या दारात देऊ नका। तिच्या अंगावरची कातडी काढली तर मग दुष्काळ पडतो, अवेळी पाऊस पडतो, घरामधलं सगळं देश दूषित होतो आणि ते थांबवण्याचं काम शंकर भाऊ तुम्ही करताय, फार चांगलं काम आहे। एखादा माणूस देशाची सेवा करतो, कोणी धर्माचं करतं, कोणी देवाचं करतं, कोणी गायीची सेवा करतं आणि त्या संबंधातून गायीची सेवा करण्याचं काम शंकर भाऊंच्या माध्यमातून होतं आणि त्याद्वारे गायीची सेवा करता करता त्यांच्या मनामध्ये प्रत्येक गावाला कथेचा संकल्प आलेला हा मनात आणि त्याद्वारे ही आपल्या गावाला कथा संपन्न झाली आणि त्याद्वारे काल्याचं कीर्तन महाराजांनी दिलं। शंकर महाराजांना वंदन।